नमस्कार, मी स्नेहा दिनेश जोशी राष्ट्रप्रथम मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। सध्या एका स्टँडअप कॉमेडी शो बद्दल मोठी चर्चा सुरू आहे। सोशल मीडियावर अनेक जणांनी याला तीव्र विरोध केला। विशेषतः एका डॉक्टर मुलीच्या वक्तव्यानं फार खळबळ माजली आहे। प्रणित मोरेच्या तथाकथित स्टँडअप कॉमेडी शो मध्ये 370 रुपयाच्या बिर्याणीच्या बदल्यात मुलींकडून हवं ते करून घेता येतं असं धक्कादायक वक्तव्य हिमांशू नामक मुलानं केलं। तसेच देहदानासाठी आलेल्या पुरुषांच्या गुप्तांगाची मापं काढून आम्ही हसतो असं वादग्रस्त वक्तव्य एक प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर सेजल पवार नामक मुलीनं केलं। मुळात हे दोघं आक्षेपार्ह बोलत असताना प्रणित मोरे मात्र हसून त्यांना प्रोत्साहन देत होता। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सगळीकडून टीकेची झोड उठली आणि या तीनही व्यक्तींनी सोशल मीडियावर माफी मागण्याची फॉर्मॅलिटीही पार पाडली। पण एवढे खालच्या पातळीचे वक्तव्य सहज येतात का की ठरवून येतात? माझ्या मते हा विषय फक्त एका कलाकाराचा किंवा एका शोचा नाही। हा विषय आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी यांच्यातील संतुलनाचा। आपल्या संविधानानं प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय। हे लोकशाहीचं महत्त्वाचं मूल्य। कलाकार, लेखक, पत्रकार आणि विनोदवीर यांनाही आपले विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे। मात्र कोणताही अधिकार अमर्याद नसतो, कारण आपण एका समाजात राहतो। आपल्या शब्दांचा परिणाम इतरांवरही होत असतो। 370 रुपयात जर महिला आणि मुलीची अशी विटंबना होत असेल तर हा स्त्रीच्या स्त्रीत्वावर घाला आहे। आज अनेकदा असं दिसतं की विनोदाच्या नावाखाली अश्लीलता, महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य किंवा सामाजिक दृष्ट्या अयोग्य विचार मांडले जातात। आणि जेव्हा त्यावर लोक हसतात किंवा टाळ्या वाजवतात तेव्हा ते विचार हळूहळू सामान्य वाटू लागतात आणि त्यासाठी प्रोत्साहन मिळतं। प्रश्न हा नाहीच आहे की विनोद करावा की नाही, प्रश्न हा आहे की विनोद कोणत्या दिशेने जातोय। भारतात स्टँडअप कॉमेडीची समृद्ध परंपरा आहे। अनेक विनोदवीरांनी राजकारण, समाजव्यवस्था, भ्रष्टाचार आणि दांभिकतेवर उपरोधिक भाष्य करून लोकांना विचार करायला भाग पाडले। मात्र मागणी तसा पुरवठा या तत्वावर हे शो समाज मनावर काय बिंबू पाहतायत हा सवाल आहे। आज अनेक कुटुंब हा शो बघतात, त्या घरांमध्ये यातून नेमका काय संदेश पोहोचला असेल? जर कॉमेडीचा केंद्रबिंदू फक्त धक्कादायक विधानं, अपमान किंवा अश्लीलता राहिली तर त्यावर चर्चा होणंही स्वाभाविक आहे। समाजाला हसवणं ही कला असली तरी समाजाला विचार करायला लावणं ही त्याहून मोठी कला आहे। मात्र जेव्हा जेव्हा अशा काही घटना घडतात त्यानंतर अशा विकृतींचे फॉलोअर्स कमालीचे वाढतात, ही आपली समाजाची शोकांतिका आहे। म्हणूनच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं समर्थन करताना सामाजिक जबाबदारीची जाणीवही तितकीच महत्त्वाची आहे। तुम्हाला काय वाटतं? अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा असाव्यात का की कलाकारांना पूर्ण मोकळीक असावी? तुमचं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।